बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्यासाठी एल्गार। सन 2025 खरीप हंगामाचा पीक विमा अद्याप न मिळाल्याने बिलोली व कुंडलवाडी मंडळातील शेतकरी आक्रमक झाले आहेत। दिनांक 20 मे रोजी संतप्त शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार बालाजी मिठ्ठेवाड यांच्यामार्फत तहसीलदार गजानन शिंदे यांना निवेदन देत तातडीने विमा रक्कम खात्यात जमा करण्याची मागणी केली। अतिवृष्टी व बॅकवॉटरमुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी 2 ते 3 दिवसात विमा जमा करा, अन्यथा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा आंदोलन छेडणार, असा तहसील कार्यालयासमोर इशारा दिला। निवेदनावर गणेश पाटील, गंगाधर शिरगिरे, धोंडीबा पॅटेकर, मोहम्मद बाबू मिया, आनंदा कारे, बाबूराव मोगलाजी, गंगाधर देवकरे, मारुती जाधव, गंगाधर सोनकांबळे, सुनील काप्रतवार, हाणमंत गोजे तसेच सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आता बिलोली प्रशासन कोणत्या कामात व्यस्त व कुठे आहे की जनसामान्यांचे समस्या वाढलेली आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेले नाही। राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देणार की नाही याकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। आज आपण बिलोली तहसील कार्यालयात आलात, कोणत्या संदर्भामध्ये निवेदन सादर केलात? आज आमचा 2025चा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना भरलेला आहे आणि अतिशय सर्व नापिकी झाली। शासन अगोदर 1 रुपयामध्ये विमा भरून घेत होतं, पण आता जवळजवळ हेक्टरी 700-800 रुपये सोयाबीनचा विमा भरून आणि ते सर्व पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि विमा मंजूर पण झाला आणि काही मंडळांना विमा भेटलेला आहे, पण बिलोली आणि कुंडलवाडी ह्या मंडळांना आजपर्यंत विमा भेटलेला नाही। आणि विमा प्रतिनिधी म्हणतात की तुमचे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत, पण राज्य शासनाचा हिस्सा न दिल्यामुळं तुमच्या खात्यामध्ये आम्ही ते ट्रान्सफर करू शकत नाही आणि म्हणून राज्य शासनाने ताबडतोब जर पैसे टाकले तर आज आणि उद्या आमच्या खात्यामध्ये पैसे पडू शकतात, अन्यथा जर पैसे जर नाही पडले तर येत्या 2-3 दिवसामध्ये आणि तीव्र आम्ही आंदोलन छेडण्याचं आम्ही तहसीलमध्ये आणि माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। बोला। आम्हाला तहसीलदार साहेब व SDM मॅडमनी पीक विमा संपूर्ण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे। आमचे एक 4-5 वर्षापासून बॅकवॉटरमुळे पूर्ण शेती पाण्यामध्ये अतोनात नुकसान होत आहे। कोचंपाडच्या बंधाऱ्यामुळे बॅकवॉटरचं पाणी रिटर्न मारून आमच्या शेतामध्ये भरपूर नुकसान होत आहे, गोदावरी नदीचं बॅकवॉटर। तर ह्या विम्याची जे काही रक्कम आहे नुकसान भरपाईची राज्य शासनाने हिस्सा भरून शेतकऱ्यांना अतोनात मदत करण्याची मदत करावी।